या ठिकाणी राजीव गांधी खेल अभियान 2014 याच्या अनुषंगाने या ठिकाणी ग्रामीण भागातील मुलांना प्रोत्साहन मिळावं या अनुषंगाने हे खो खो आणि कबड्डी या स्पर्धांचं आयोजन राष्ट्रीय स्तरावरचं या बालेवाडी या म्हाळुंगे बालेवाडी परिसरामध्ये केलेलं आहे। आणि या ठिकाणी खरं तर प्रशासनामध्ये ग्रामीण भागातील माती कमी असते आणि ग्रामीण भागातील प्रशासन कौशल्य ज्यांनी ठेवलेलं आहे आणि ग्रामीण भागामधून जे आलेले आहेत असे सन्माननीय उपसंचालक माननीय नरेंद्र सोपल सर या ठिकाणी उपस्थित आहेत। नमस्कार सर। नमस्कार सर, आता जी राजीव गांधी खेल अभियान जे पायकाच्या अंतर्गत ह्या स्पर्धा होत आहेत, तर ह्या स्पर्धांचं ह्या काय फायदा काय किंवा त्याचं योगदान काय, त्याच्या संदर्भात काय सांगाल? याच्यामध्ये केंद्र शासनाने ग्रामीण भागात खेळ रुजवा म्हणून याआधी ग्रामीण क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जात होतं। त्या स्पर्धेचंच त्याच्यानंतर पायका पंचायत युवा खेल क्रीडा अभियान म्हणून नामांतर झालं होतं आणि आता त्याच स्पर्धेला पुढे राजीव गांधी खेल अभियान या अंतर्गत या स्पर्धा होतात। या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे खेळाडू हे पूर्णपणे ग्रामीण भागात राहणारे आणि ग्रामीण भागात शिकणारे अशी केंद्र शासनाची अट आहे। त्यामुळे इथे तुम्हाला पूर्ण ग्रामीण भागातलं खेळातलं जे टॅलेंट आहे ते तुम्हाला दिसून येतं। आपण नेहमीच शहरी भागातल्या मुलांना जास्तीत जास्त सुविधा मिळतात, परंतु केंद्र शासनाने खास ग्रामीण भागातील मुलांना चालना आणि प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन सुरू केलेलं आहे आणि याला भरीव अशी बक्षिसं केंद्र शासनामार्फत तर दिलीच जातात, पण राज्य शासनाने सुद्धा शालेय क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय स्पर्धेत ज्या पद्धतीने 11,500 रुपये गोल्ड मेडलला दिले जातात, त्याच पद्धतीने ग्रामीण किंवा राजीव गांधी खेल अभियान या अंतर्गत सुद्धा जो पदक विजेता असेल त्याला सुद्धा शालेय पद्धतीनेच तोलामोलाचं त्याला 11,500 रुपये 9,000 रुपये असं स्कॉलरशिप दिली जाते। याशिवाय केंद्र शासनाकडून ट्रॅकसूट, मेडल्स, ट्रॉफी या गोष्टीही दिल्या जातात। आपल्याला इथून भविष्यात जे चांगले खेळाडू मिळतात ते या ग्रामीण भागातून मिळतात। यासाठी केंद्र शासनाचे ऑब्झर्वर पण आलेले असतात आणि त्या ऑब्झर्वरच्या वतीने या पूर्ण स्पर्धेतील एक सिलेक्टेड लिस्ट केली जाते आणि त्यांना लिस्ट करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाचे जे 6 सेंटर्स आहेत इथेही निमंत्रित केलं जातं किंवा राज्य शासनाला पत्र पाठवतात की या मुलांवर तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि यांना तुम्ही तुमच्या राज्य शासनाच्या विविध स्कीमचा यांना फायदा मिळवून द्या। आणि त्यामुळेच आज बरेचसे ग्रामीण भागातील खेळाडू सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने पुढे येत आहेत। आज कोल्हापूरचा जिल्हा क्रीडाधिकारी जो नवनाथ फडतरे आहे हा सुद्धा बीड जिल्ह्यातल्या एका ग्रामीण भागातला, तो आपल्या राज्य शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीतनं वर आला। असे बरेचसे ग्रामीण भागातले खेळाडू आज या पंचायत युवा खेल क्रीडा अभियान असेल किंवा आता राजीव गांधी खेल क्रीडा अभियान असेल याच्यातून ते वर येत आहेत। निश्चितच सर, या ठिकाणी भारतातील ग्रामीण भागातली माती ही आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी सरकारची ही चांगली योजना आहे। सर, तुम्ही शालेय स्तरावरील राष्ट्रीय ज्या समितीचे सदस्य पण आहात, सतपाल सिंग या माननीय प्रशिक्षक यांच्याबरोबर तुम्ही काम करत आहात। या अनुषंगाने फक्त क्रीडा प्रशासनातील फक्त ग्रामीण भागातील प्रशिक्षक यांच्या संदर्भात काही मीटिंग्स वगैरे होतात का प्रशासनामध्ये? याच्यामध्ये आम्ही ग्रामीण भागातून सुद्धा प्रत्येक राज्यामध्ये जे विविध खेळ चालतात त्या विविध चालणाऱ्या खेळांना सुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी, आता उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात मलखांब चालतो, तर आम्ही राष्ट्रीय स्तरावरच्या मीटिंगला मी असेल, माझे सहकारी ठोसरे सर असतील, ते सुद्धा स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाचे सदस्य आहेत। आम्ही तिथे आवर्जून मलखांब हा खेळ इन्क्लूड करायला सांगतो आणि तो आज समाविष्ट झालेला आहे। त्याच पद्धतीने नॉर्थ ईस्ट भागातले काही राज्य असतात जिथे कॉम्बेटिव्ह असतील, कराटे किंवा त्या तत्संबंधीचे जे खेळ असतील ते राज्य तिथं पुढं करतं आणि मग ग्रामीण भागातले डोंगर दऱ्यातली जी मुलं आहेत त्यांना सुद्धा वेगवेगळ्या खेळामध्ये स्कूल गेमच्या माध्यमातून प्रोत्साहन दिलं जातं।
सर आता हे जे ग्रामीण भागातले जे खेळ आहेत त्याच्यामध्ये इंडोरन्स स्टॅमिना पॉवर ही वाढण्याची क्षमता चांगली आहे आणि रग्बी सारखे जे अमेरिकन खेळ आहेत तर त्या जसे ते भारतामध्ये रुजवण्याची प्रक्रिया घडते तशाच पद्धतीने भारतातले ग्रामीण भागातले खेळ हे परदेशात रुजण्याच्या प्रक्रियेसाठी असं काय सरकारचं काय योजना किंवा तुमच्या स्वतःच्या काय आयडिया आहेत का? आता आपल्याला नुकतंच जे काही ग्रामीण भागात चालणारा हा जो कबड्डी खेळ आहे तो आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी कबड्डी संघटनेने पुढाकार घेऊन हा आपला मातीतला खेळ जरासं इंटरनॅशनल लेवलला त्या लेवलला जाण्यासाठी आज मॅटवर त्याचं कन्व्हर्शन केलं आणि आज तुम्हाला माहीत असेल की आज कबड्डी लीग झालं. आज प्रचंड प्रसिद्ध आज त्याला मिळाला ग्रामीण भागातला मदने, आज कासेगावचा खेळाडू सांगली जिल्ह्यातला नितीन मदने हा सगळ्यात महाग विकलेला म्हणजे सगळ्यात जास्त त्याला आज ऑफर आली आणि तो आज लीगमध्ये खेळत होता. असाच प्रत्येक आता खेळ पुढे यायला लागलेला आहे ग्रामीण भागात चालणारा खेळ आणि आज कॉर्पोरेट सेक्टरमधली लोक आज त्यांना प्रोत्साहन देत आहेत. शासनाबरोबर कॉर्पोरेट सेक्टरनी त्याच्यामध्ये हातभार उचलला तर निश्चित ह्या ग्रामीण भागातील खेळाडू पुढे जातील. निश्चितच सर तुमच्यासारखे ग्रामीण भागातील प्रशासनाचं हे कौशल्य या ठिकाणी भारताच्या क्रीडा विकासाला पूरक ठरेल आणि या ठिकाणी भारत हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती अनेक गोल्ड मेडल मिळण्यासाठी प्रक्रिया घडवेल अशी मला निश्चित आशा वाटते. आणि या ठिकाणी तुम्ही NSCC स्पोर्ट्स यूट्यूबला इंटरव्ह्यू दिला त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद सर. आभारी.